नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सर्वांना माहिती सांगणार आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरच 3000 सबस्क्राईब पूर्ण करून द्या, तरच आपल्या संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आणि एकदम खरोखरी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनल येत असते. कारण की मी तुम्हाला सांगत आहे की आपल्याला माहीत आहे मुंबई पोलीस भरतीचं लेखी परीक्षा आणि याचा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे. फायनल लेखीचा काय कट ऑफ जाणार आहे, तुम्हाला जर वर्दी मिळवायची असेल तर किती मार्क घ्यावे लागणार याचा तुम्हाला संपूर्ण अपडेट सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला दरवेळेस मी तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगितलं की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर मी तुम्हाला सांगणार आहे की कट ऑफ जो असणार आहे तो काय जाणार आहे, लेखी परीक्षेमध्ये आपल्याला किती मार्क घ्यावे लागणार आहेत, ग्राउंडला आपल्याला किती मार्क होईल, संपूर्ण कास्ट वाईज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला माहिती आहे ओपन, त्यानंतर EWS एक कास्ट आहे, त्यानंतर SC BC एक त्याच्यामध्येच मोडतं, त्यानंतर OBC. अशा प्रकारे कास्ट अनेक कास्ट आहेत आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे मुंबई पोलीसचा ग्राउंडचा आणि लेखीचा प्लस तुम्हाला वर्दी मिळवण्यासाठी किती मार्क पाहिजे मला बोलीचा संपूर्ण कट ऑफ सांगणार आहे. आपल्याला माहिती आहे परीक्षेचं अपडेट आपल्याला माहिती आहे 5, 11 आणि 12 या तारखा दिलेल्या आहेत. 5, 11 आणि 12 या तारखा आपल्याला दिलेल्या आहेत. तरी देखील अजून ॲडमिट कार्ड आलेलं नाही. तर या परीक्षेचं ॲडमिट कार्ड कधी येणार आहे, तर ॲडमिट कार्ड जे आहे ते आपल्याला माहिती आहे 31 डिसेंबर तारीख आहे. या वर्षीचा शेवटचा दिवस, त्या वर्षीचा शेवटचा दिवस आणि 2024 आज संपत आहे आणि 2025 लगेचच चालू होत आहे. आता 2025 चालू झाल्यानंतर नवीन पोलीस भरती देखील ह्याच्यामध्ये महत्त्वाचं 2025 साल जे असणार आहे. ज्यांना ह्या वर्षी खरोखरच वर्दी मिळवायची त्यांनी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की संपूर्ण जे एकदम खरेखुरी अपडेट असते मी तुम्हाला सांगत आलेलो आहे, तो पुढे देखील सांगत राहणार आहे. तर 2025च्या सुरुवातीला सर्वात मोठ्या घटना घडणार आहेत ते म्हणजे नवीन पोलीस भरती जे अपडेट येणार आहे आणि याच्यामध्ये किती पदसंख्या असणार आहे. मी तुम्हाला पाठीमागे सांगत होतो की नवीन पोलीस भरतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पदसंख्या असणार आहे. आपण सांगितलं होतं 20,000 पदांची भरती यावेळेस होऊ शकते, पण बरेच जण सांगत आहेत आणि आजपर्यंत जेवढ्या पोलीस भरती झालेल्या आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये झालेले ते आणि गृहमंत्री ते असतानाच एका मोठ्या नेत्याच्या काळामध्ये भरती झालेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे 2023-21 पासून भरती आपण बघत आलेला, 22, 23 आणि आता 24 आलेला आहे. तर अशा प्रकारे पोलीस भरतीचा घटनाक्रम जो आहे तो एवढ्या पदसंख्या असणार आहे आणि नवीन पोलीस भरती या चालू वर्षामध्ये आपल्याला बघायची. तर ते झाल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लेखी परीक्षा मुंबईची कधी होणार आहे, ॲडमिट कार्ड कधी येणार आहे आणि ॲडमिट कार्डला एवढा वेळ का लागायला लागलेला आहे. का बरेच जणांच्या मनात शंका आहेत की सर पोलीस भरतीची परीक्षा होणार आहे का नाही किंवा कधी होणार आहे, कोण खरं माहिती सांगतं त्यांना कळायला गेलं असं बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आपल्याला माहिती आहे ओपनच्या मुलांना 42+ मार्क, ग्राउंडमध्ये 40+. तर अशा प्रकारे मार्काचं विभाजन आहे. अशा प्रकारे आपल्याला माहिती आहे मार्क विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये घेतलेले आहेत. काही जणांना 50 असतील. कशा प्रकारे मी फक्त तुम्हाला सांगत आहे 45 ही मार्क कशामुळे सांगितलेले, तर जेवढे विद्यार्थ्यांना मार्क पडलेत आहेत आणि एवढ्या मार्काची टोटल झालेली आहे. तर आतापर्यंत आपली फक्त एवढे इथपर्यंत येऊन ठेपलेलो आपण आणि ह्याच्या पुढे आपल्याला किती मार्क घ्यायचे, 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि एकूण किती मार्क लागणार आहेत. तर जर तुम्ही ओपन कास्टमध्ये असाल तर तुम्हाला 80+ मार्क घ्यावे लागणार आहेत. 80+, कारण की आपण गेल्या वेळेस बघितलं होतं तर मुंबईचा पोलीसचा कट ऑफ जो लागला होता आणि फायनल मेरिटमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आली होती त्या विद्यार्थ्यांना एकूण मार्क किती होते, तर लय झालं 120, 125, गेल्या वेळेस 125चा कट ऑफ लागला होता फायनलचा. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन पाठीमागे बघू शकता, पाठीमागच्या याद्या उचका, तुम्हाला कळेल की किती मार्काला विद्यार्थी घेतला होता. तर 125 मार्कापर्यंत विद्यार्थी घेतले होते. त्यानंतर ह्यांचा देखील धरता ओपनचा देखील 75 मार्क असतील तर तुम्हाला 120, 119, 110च्या पुढे तो घेऊ शकतात. अशा प्रकारे ह्यावेळेस कशामुळे तुम्हाला कट ऑफ कमी सांगत आहे, कारण की ह्यावेळेस आपल्याला माहिती आहे की लेखी परीक्षेची उशिरा झालेली आहे. ग्राउंडमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना पावसाळ्यामुळे ग्राउंडमध्ये कमी मार्क पडले होते. आपल्याला माहिती आहे ग्राउंडचा कट ऑफ तरी बी जास्त लागलेला आहे. ग्राउंडमध्ये विद्यार्थ्यांना मार्क कमी असून देखील ग्राउंडचा कट ऑफ जास्त गेलेला आहे आणि आता लेखी परीक्षेचं तसंच होणार आहे. बरेच दिवस झाला अभ्यासाला देखील वेळ मिळालेला आहे. त्याच्यामुळे पेपर कदाचित मी तुम्हाला म्हणणार नाही की पेपर अवघड जाणार किंवा सोपा जाणार, पण पेपर सध्या तर अवघड असू शकणार आहे किंवा तुम्हाला एवढ्या मार्काची तयारी ठेवावं लागणार आहे. मग ओपनच्या विद्यार्थ्यांना 85 मार्क प्लस घ्यावे लागणार आहेत, तेव्हा त्याचं पूर्णपणे टोटल जाऊ शकते ह्या मार्कापर्यंत. अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांनी मार्क घेतले तर तुम्ही 100% वर्दी मिळणार आहे. तर अशा प्रकारे OBC देखील तुम्हाला सांगतो 75+ मार्क घ्यावे लागणार आहे. अशा प्रकारे मार्क घ्यावे लागणार आहे आणि याचा कट ऑफ जो आहे तो OBCचा ते देखील 110, 115 पर्यंत जाऊ शकतो आणि ह्याचा देखील जाऊ शकतो 120 पर्यंत. तर
एवढं मार्क घेणं म्हणजे जोक नाही, कारण की लेखी परीक्षामध्ये बरेच जण 90+ मार्क घेतात, कुणाला 99 देखील मार्क पडले आहेत विद्यार्थ्यांना. अशा प्रकारे मार्क देखील पडत आहेत आणि आपल्याला जर कमीत कमी मॅक्झिमम मार्क म्हणजे पाहिजे असतील, जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी योग्य मार्क पाहिजे असतील, तुम्ही सेफ झोन जर तुम्हाला पाहिजे तर एवढ्या मार्क तुम्हाला रेकॉर्ड करावं लागणार आहे आणि तर तुम्हाला 100% ह्याच्यामध्ये वर्दी मिळू शकते. तर आता राहिला मुद्दा जो आहे तो ॲडमिट कार्ड कधी येणार आहे. तर 5 तारखेला आता म्हणतायत की सर आज 31 तारीख आहे, शेवटचा दिवस आहे आणि 1, 2, 3, 4, 5 आणि 5 दिवसांनी लगेच परीक्षा आहे. तर अजून ॲडमिट कार्ड आले नाही, काही नाही, प्रवेशपत्र आलेलं नाही. तर परीक्षा होईल का नाही? तर मी तुम्हाला सांगत आहे की जी 5 तारखेचा पेपर आहे तो फक्त पुढे जाण्याची शक्यता आहे. आपल्याला तारखा अशा आल्या आहेत 5, 11 आणि 12 अशा तारखा आपल्यापर्यंत आलेल्या आहेत जानेवारी महिन्यात, म्हणजे 1 जानेवारीपासून. तर आता माझ्या म्हणणं असं आहे की 5 तारखेचा जो पेपर आहे तो 5 तारखेला न होता तो पुढे जाण्याची शक्यता आहे, किंवा 13 तारखेला होऊ शकतो किंवा 15 तारखेला होऊ शकतो. फक्त 11 तारखेपासून पेपर आहे तो 100% होणार आहे. 5 तारखेचा पेपर का माहिती आहे का? तर ॲडमिट कार्ड परीक्षेच्या आधी कमीत कमी 7 दिवस आधी ॲडमिट कार्ड यावं लागते. आता ह्याला फक्त 6 दिवस राहिलेत आणि अजून ॲडमिट कार्ड आले नाही. त्याच्यामुळे 5 तारखेचा जो पेपर आहे तो 100% नाही होण्याची शक्यता आहे आणि पुढे जाऊ शकतो. फक्त पेपर जे आहेत 11, 12, 13 हे 100% होणार. हे पूर्णपणे नियोजन झालेलं आहे, बैठक व्यवस्था झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळवायचे आहे आणि जर तुम्हाला पूर्णपणे माझ्याकडे मी याद्या काढलेल्या आहेत कशा प्रकारे कट ऑफ जाणार, फायनल कट ऑफचे किती लागणार, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवू शकतो. जर तुम्हाला एवढे मार्काची रेंज ठेवावं लागेल, संपूर्ण माहिती सांगत राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब